बावनकुळेजी तर नागपूरचे आहेत, ज्यांच्या जिल्ह्यात त्यांनी ते पालकमंत्री पद घेतलं आहे, त्यामुळे त्यावर काही बोलण्याची गरज नाही. पण लवकर करा जे काही करायचंय. 26 जानेवारी पर्यंत होईल. कशाला 26 जानेवारी आता? म्हणजे झेंडा फडकवण्यापुरतीच पालकमंत्री काय की तो जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. 6 महिन्यापासून त्या जिल्ह्याचे वाली कोणी नाही. त्यामुळे लवकरात लवकर केलं पाहिजे. नाहीतर मुख्यमंत्र्यांनीच 26 जानेवारीचे सर्व महाराष्ट्रातील झेंडे फडकवावेत. नाव लिहून टाकावं, लाईनीमध्ये 26 जिल्ह्यांचे झेंडे उभारावेत मंत्रालयाच्या पुढे, आणि 2-2 मिनिटांमध्ये एक एक झेंडा फडकून टाकावा. काय चाललंय मलाच कळत नाही. यावर प्रतिक्रिया देताना सुद्धा आम्हाला चीड येते की इतकं पाशवी बहुमत मिळून सुद्धा तुम्ही मंत्रिमंडळ धड चालत नाही, पालकमंत्री नेमले जात नाहीत, मंत्री लोक चार्ज घेत नाहीत, घरावरून बंगल्यावरून भांडणं आहेत. काय चाललंय? लोकांना वाऱ्यावर सोडून सत्तेमध्ये मलिदा खाण्यासाठी, सत्तेचं ऐश्वर्य भोगण्यासाठी लोकांनी निवडून दिलं काय तुम्हाला? हा खरा प्रश्न येतो. त्यामुळे थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडू नका. काय आहे, बीडचे पोलीस, खरं तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे, अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे, तिथे नेहमी मर्जीतला माणूस, आता मला माहित नाही नवीन जो नवनीत नावाचे SP गेले, पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की कराडलाच बॉस मानून, बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते. आणि आजही पोलिसांच्या भूमिकेवर 22 दिवस त्याला पकडू शकले नाही. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना कदाचित ही माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती. नाही, मला वाटतं की CIDचा तपास सुरू होता, आता SIT आणली. हा तपास भरकटण्यासाठी तर नाही. SIT नेमायची तर पूर्वीच नेमायला पाहिजे होती. आता CID कडून SIT कडे जाईल किंवा SIT स्वतंत्र चौकशी करेल का? यातून चौकशीचा फार्स ठरू नये. SIT नेमली म्हणजे काय राज्याबाहेरचे पोलीस नाही, राज्यातीलच अधिकारी आहेत. किंवा CID चांगलं काम करताय किंवा CIDने चांगलं काम केलं म्हणून यांना नेमलं, वाईट काम केलं म्हणून नेमलं का? हे चांगलं काम करतील म्हणून? हे सगळं काही जे आहे यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा आरोपीवर कशा प्रकारे चार्जशीट आणि त्याला कारवाई करतात आणि तो तपास 90 दिवसाच्या आत संपवून ती चार्जशीट या खून करणाऱ्यांच्या विरुद्ध गेली पाहिजेत, कोर्टात गेली पाहिजेत, तर आरोपीला प्रोटेक्शन मिळणार नाही. नाहीतर आरोपी बाहेर येईल, पुन्हा त्याचे उद्योगधंदे सुरू. राज्याच्या आता जो कॅगचा रिपोर्ट आला 14 ते 19चा, 96,000 कोटींच्या कामाचा हिशोबच लागत नाही. आणि त्यातले कामं मराठवाड्यातील अधिक आहेत. त्याची जे काम पूर्ण झाल्यानंतर कंप्लीशन सर्टिफिकेट म्हणतो आम्ही, तीच मिळाली नाही. याचा अर्थ काम झालं की नाही, का बिलच काढले गेले त्यावेळेस. आणि मॅक्झिमम कामाची यादी आम्ही पाहिली तर ती मराठवाड्यातली आहे. आणि विशेषतः ती यादी बीडमधली अधिक आहे. यावरून बीड किती संवेदनशील जिल्हा झालेला आहे याचं ते उत्तर आहे.